धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य मंडळ सातारा शाखेच्या अध्यक्षा सौ शिल्पाताई चिटणीस यांनी या पुस्तकावर भाष्य दिले. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस, माननीय बेटकेआर सर, शिरीष चिटणीस, शुभांगी दळवी, वर्षा बेंडेगिरी कुलकर्णी, तसेच सुचित्रा भोगरे, विनायक भोसले आणि समोर असलेले सर्व ज्येष्ठ आणि सर्व स्त्री वर्गातल्या सर्व मैत्रिणी. आजचा हा जो कार्यक्रम आहे तर वर्षा बेंडेगिरी कुलकर्णी यांचं जे पुस्तक आहे वृत्तबद्ध कविता, कला आणि शास्त्र, हे जे पुस्तक आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. तर नुकताच तो सोहळा इथं पार पडलेला आहे आणि अतिशय सुंदर असं हे त्यांचं हातात घेतल्यावरच आपल्याला प्रथमदर्शनीच हे पुस्तक फार आवडतं. आणि जेव्हा मी ते चाळलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सर्वांनाच, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर आपण सर्वजण जे काव्य रसिक आहोत यांच्यासाठी तर ती मेजवानीच आहे. खरं तर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. तर असं हे सुंदर परिपूर्ण असं पुस्तक मला पूर्ण वाचता मला आलं नाही आहे, पण तरीसुद्धा थोडंफार मी वाचलेलं आहे आणि इतर मान्यवर त्याच्यावर भाष्य करणारच आहेत. पण तरीसुद्धा त्यांनी जे आपल्याला सांगितलं की हे मला लहानपणापासून जो छंद होता, कविता असेल, बडबडगीतं असेल, ह्याच्यातूनच आपण त्या संस्कार तिथंही खरी आपली त्याच्या हात धरूनच मी पुढं त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे की मोठी झाले आणि नंतर हा छंद जास्त वाढला. आणि त्यांनी सांगितलं की या वृत्त ह्याच्या छंदातूनच मला हे पुस्तक माझं लिहिलं ते लिखाण झालं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की छंद त्यांनी किती छान जोपासलेला आहे. तो जो त्यांना छंद होता त्याच्यातून किती सुंदर निर्मिती झालेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कल्पना आणि त्याला मिळालेली बुद्धीची जोड, कला आणि शास्त्र, म्हणजे त्यांनी सांगितलं की मनाशी जोडलेली कल्पना आणि बुद्धीशी जोडलेलं शास्त्र हे एकत्र येऊन किती सुंदर निर्मिती करता येते. मग त्याच्यासाठी खरोखर ध्यास हवा मात्र, आणि ते त्यांनी खूप कष्टाने पूर्ण केलेलं आहे. त्यांचं खरोखरच अभिनंदन. तर हे जे पुस्तक आहे तर मला असं वाटतं की तो एक उच्च साहित्य संस्कार आहे असं मला वाटतंय. शास्त्रशुद्ध असा साहित्य संस्कार आहे. ब्रिटिश निग्रो कवी लेन सिसे असं म्हणतो की कविता ही कुठल्याही संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. आणि खरोखर ते आपल्याला पटतं की काव्य आणि संस्कृती ही अगदी जवळची आहेत. शब्दरचना, त्या सांगतात की शब्दरचना, रसनिर्मिती, आशयगर्भता, खोली, हे सगळं काही आपण समजून घेतलं पाहिजे. प्रथम कवितेचं बीज आपल्या मनात रुजायला हवं. वृत्त, त्याची लय, शब्द बसणं, आकृतिबंध तयार करणं, मग अष्टाक्षरी, छंद, गझल, मुक्तछंद, अर्धसमोक्त, सुनील, हे सगळे जे प्रकार त्यांनी अभ्यासलेले आहेत ते अतिशय अभ्यास करून, सखोल अभ्यास करून आणि अगदी तंतोतंत असं, त्याच्यामध्ये काही असं कुठं डळमळीतपणा जाणवत नाही, ठोस शब्द त्यांनी त्याच्यासाठी वापरलेले आहेत. तर ह्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला खरोखरच आपल्या प्रत्येकीने हे संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायला पाहिजे की मृदू शब्दरचना आणि सहजता हे त्यांच्या मला जास्त लेखनात आढळलं. आणि मला सांगावंसं वाटतं की निलिमा बोरवणकर ही कवयित्री असं म्हणते की पुस्तक गच्च भरलेलं आभाळ असतं तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं आणि मुरवावं लागतं त्यांना आपल्या. खरोखरच हे पुस्तक जर तुम्ही हातात घ्याल तर आपल्याला याची प्रचिती येईल आणि त्या दृष्टीनं नक्कीच हे आपल्याला दिशादर्शक ठरणार आहे. त्यातली मुक्तछंदातली मला एक कविता त्यांची आवडली, ती मी थोडक्यात वाचून दाखवते. सहवासाच्या दरवळलेल्या 4-2 क्षणांच्या मोहक कळ्या, खुडता आली नाही फुलं पण चिमटीत आल्या, क्षणार्धात निसटू पाहणाऱ्या अर्धून विलीन पाकळ्या. आता चिमटीपाशी कायमचे लगडून राहिलेले ते गुलबक्षी रंग, मोहपिशी गंध, संपूर्ण श्रावणभर
छळत राहतील फुलपाखरं होऊन रुंजी घालत अवती होती. मला खूप ही त्यांची कविता आवडली. आता यानंतर काही वाचलेलं, काही ऐकलेलं, काही पाहिलेलं, काही अनुभवलेलं असं थोडं तुमच्याशी बोलते. आता स्त्रियांचं लिहिणं आणि बोलणं. तर स्त्रिया या सततच बोलत आलेल्या आहेत. आपल्याला हे नेहमी ऐकायला मिळतं किती बोलता म्हणून. तर स्त्रिया सततच बोलत आलेल्या आहेत आणि स्त्रिया स्वतःशी बोलतात, स्त्रिया घरातल्या निर्जीव वस्तूंशी बोलतात, भांडी पातेली पळ्या यांच्याशी सुद्धा बोलतात, त्या स्वयंपाकाच्या ओट्याशी सुद्धा बोलतात. इतकंच नव्हे तर अगदी निगुतीने राहिलेल्या स्वयंपाकाशी सुद्धा स्त्रिया बोलत असतात. अशा त्या अखंड बोलतात. तर त्यांचं हे अभिव्यक्तीचं एक माध्यम आहे त्यांचं बोलणं म्हणजे. व्हॉट्सअप ग्रुपवर बघा तुम्ही पदार्थांचे फोटो टाकतात, फुलांचे फोटो टाकतात. आमच्या मैत्रिणींच्या शाळेच्या इंग्लिश स्कूलच्या मैत्रिणींच्या ग्रुपचा मैत्रिणींनी टाकलेले फोटो बघूनच आम्ही कविता करायला 4 वेळा करायला सुरुवात केली. आणि आता गेल्या महिन्यात आम्ही 4 मैत्रिणींनी मिळून चित्रधून नावाचा कविता संग्रही प्रकाशित केला की फोटो बघून काय सुचतील त्या कविता असं. आणि त्यातून सुरुवात होती आमची ती अर्थात नव्हती. तर आम्ही पण ते तसं केलेलं होतं. तर आपली अभिव्यक्ती याच्यातून आपल्याला आवड निर्माण होते. अरुणा ढेरे एका ठिकाणी बोलताना स्त्रियांच्या व्यक्त होण्याबद्दल असं सांगतात की 19व्या शतकामध्ये रमाबाई रानडे जेव्हा स्त्रियांच्या सभा घ्यायच्या तेव्हा एका सभेत एक स्त्री इतकी प्रचंड बोलत होती, ती बोलायचं थांबतच नव्हती. तेव्हा इतर स्त्रिया चुळबुळ करायला लागल्या आणि त्या म्हणाल्या, अहो हिला थांबवा, आता ही अखंड बोलतीये. तेव्हा त्या म्हणाल्या, तिला बोलू दे. इतक्या वर्षाचं साचलेलं आज मोकळं होते. इतक्या वर्षात जे मनात तिच्या साचलेलं होतं ते आत्ता कुठं मोकळं व्हायला लागलेले, तिला मनसोक्त बोलू दे. आणि मग हळूहळू अशा स्त्रिया बोलायला लागल्या, हळूहळू पुढं गेल्या, बोलायला लागल्या, काही निर्माण करू लागल्या आणि मग मोकळ्या होताना दिसू लागल्या. आणि मग जगभरातल्या स्त्रिया आता ही सोशल मीडियावरून वापर करून जगभरातल्या स्त्रिया एकमेकींना याच्यामधनं हाका देऊ लागल्या, त्यांच्या साहित्यातून हाका देऊ लागल्या. आणि मग स्त्रीवादी साहित्य निर्माण व्हायला लागलं. एक जाणतेपणा, समंजसपणा, धीटपणा यायला लागला आणि साहित्याची निर्मिती व्हायला लागली. आता आपण जर लोकसाहित्य बघितलं तर लोकसाहित्यामध्ये जवळपास 80-90% साहित्य स्त्रियांनी निर्माण केलेलं आहे. स्तोत्र असतील, ओव्या, कहाण्या, स्त्रीगीतं या सगळ्यातून शतकांची जी परंपरा आहे ती मौखिक परंपरा ही मौखिक साहित्यातून व्यक्त व्हायला लागली. आणि मग सध्याच्या काळातली स्त्री लेखिका, साहित्यिका जर आपल्याला कवयित्री समजून घ्यायची असेल तर त्या मध्ययुगीन काळातल्या स्त्रियांच्या लेखनाचा, त्यांच्या प्रतिभेचा आपल्याला थोडा धांडोळा घेतला तर मग आपल्याला आजच्या आपल्या भूतालाचं भान येईल थोडक्यात. तर त्यांच्या ज्या त्या काळच्या स्त्रियांच्या सगळ्या प्रतिक्रिया होत्या त्या त्यांच्या गाण्यातनं व्यक्त व्हायच्या. गोष्टी ऐकणं, गाणी ऐकणं ह्याच्यातून व्यक्त व्हायच्या. त्या राबायच्या, सोसायच्या, तुमसायच्या, तरी देखील हसत राहायच्या. जात्यावर धान्य दळत असताना त्या ओव्यांमधून स्वतःचे कष्ट, अपमान, सुख-दुःख हे सगळं मोकळं करण्यासाठी त्या सुंदर शब्दांच्या रचना करायच्या. आणि गंमत कशी होती, सीता, सावित्री, पार्वती या ज्या सगळ्या होत्या तर त्यांच्या तोंडी गाणी असायची पण शब्द त्यातल्या भावना मात्र, दुःख मात्र या स्त्रियांची असायची. उघडपणे बोलता यायचं नाही, मग त्यांना त्यांच्या तोंडी ही गाणी द्यायची, अशी गंमत होती. आणि मग तत्वज्ञान त्यातून त्यांचं उघड व्हायचं. ओवीतून त्यांच्या मनातले सल त्या उघड करायच्या. एक उदाहरण आहे, झाडाला विरुड झाडाचं पानगळ, झाडाला विरुड झाडाचं पानगळ, मनाला विरुड कोणाला काय कळ. म्हणजे झाडाचं दुःख त्याच्या पानगळीतून दिसतं पण मनाचं काय. तर अशा त्यावेळेच्या स्त्रियांची कुचंबणा होती. पण आपण जर बघितलं तर सध्याच्या स्त्रियांची किती वेगळी परिस्थिती आहे. आपल्याला आज केवढं मुक्त व्यासपीठ मिळतंय, आपल्याला हवं ते बोलता येते, हवं ते लिहिता येते, मुक्तपणे मांडता येते आणि अगदी धीटपणे. हा फरक आत्ताच्या या स्त्रियांच्यात आहे. मग हळूहळू हे जे निर्बंध होते ते स्त्रिया थोडेसे तोडून साहित्य निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग आत्मचरित्र, स्त्रियांच्या कविता हे त्याचे मानदंड म्हणावे लागतील. लक्ष्मीबाई टिळकांचं सोसणं स्मृतिचित्रात आपल्यासमोर येतं. तसंच सुनीताबाई देशपांडे असतील, साधना आमटे असतील यांची आत्मचरित्र आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि मग या आत्मचरित्राद्वारे एक मोठा पैस आपल्यासमोर निर्माण केला गेला.
बहिणाबाईंच्या उत्तम कविता, त्यातून आपल्याला अनुभवाचं सार प्रत्ययाला येतं. इंदिरा संतांची आधुनिक भावकविता, अरुणा ढेरेंची आशयगर्भ असणारी, आशयगर्भता असणारी कविता, त्यानंतर नीरजा, कविता महाजन, कल्पना दुधाळ, मोनिका गजेंद्रगडकर, आसावरी काकडे, कितीतरी नावं सध्याची तुम्हाला सांगता येतील. तर या कवयित्रींनी स्त्रीला मध्यबिंदू मानून तिच्या भोवती फिरणाऱ्या अशा काही धीट काव्य असलेल्या रचना करायला सुरुवात केली. पण यातला बाईपणाचा जो धागा होता तो पूर्वीचा होता, तोच त्यांच्या साहित्यात आत्ताही दिसतो. फक्त गुंफण बदलत चाललेली आहे आणि जास्त समृद्ध, जास्त घट्ट होत चाललेली आहे. नवीन दृष्टिकोन, नवीन जडणघडण, नवीन नवीन काव्याचे विषय, लेखनाचे विषय समोर आले आणि मग यातूनच आत्मनिर्भर अशा स्त्रीचं दर्शन आपल्याला व्हायला लागलं. आणि मग स्त्रीला व्यासपीठ निर्माण झालं, घराघरातून तिला प्रोत्साहन मिळायला लागलं आणि नसेल मिळत तरी सुद्धा स्त्रीने त्यातनं वाट काढलेली आहे आणि ती आनंदी राहिलेली आहे. शांताबाईंची एक सुंदर कविता आहे शोध नावाची. बाहेरचे प्रदेश संकुचित होत चालले, तसा तसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा मला शोध लागतो. किती सुंदर आहे बघा अर्थ. तसंच अगदी आजची स्त्री आपल्या अंतरंगात डोकावू लागलेली आहे आणि तिला आपल्या आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत चाललेला आहे आणि ते सगळं बघून ती चकित होतीये आणि दुखावत पण आहे आणि सुखावत पण आहे. स्वतःचं आभाळ तिला गवसत चाललंय, जगाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी तिला कवितेने दिलेली आहे, सामाजिक भान देखील दिलेलं आहे. आणखीन अशीच एक त्यांची कविता लोलक, जी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यांनी देवळातून चोरून आणलेला तो लोलक होता, पण त्या लोलकाने त्यांना निसर्ग, माणूस यांच्या विविध छटा तर दाखवल्याच, पण बदलत्या जाणीवांचा एक सल देखील दाखवला. आज आपल्यातल्या प्रत्येकाकडे असा एखादा लोलक असणं गरजेचं आहे, जो आपल्याला माणसांमधलं इंद्रधनुष्य पाहायला मदत करेल, जीवनात हरवत चाललेल्या रंगाचं गारुड पुन्हा आपल्या मनावर स्वार व्हायला, उतरवायला मदत करेल. सध्याच्या काळात जो संवाद एक हरवत चाललेला होता आपण म्हणतो, पण हे व्हॉट्सअप, फेसबुकच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून परत आपण एकत्र आलेलो आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आपला हा सिद्ध लेखिका, आम्ही सिद्ध लेखिका यांचा ग्रुप. तर मला खरोखरच त्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा वाटतो. खूप अर्थपूर्ण कविता, ललित गद्यपद्य आणि बरंच काही असं या त्यांच्या ग्रुपमध्ये आहे. सगळ्यांची या रेलचेल चालू असते, इथला संवाद सतत वाहता राहिलेला आहे. प्रत्येकीचं वेगळेपण त्याच्यामध्ये दिसून येतं. त्यांनी पुस्तकाची पण निर्मिती केलेली आहे. मागे आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुण्याला ज्येष्ठ लेखिका आश्लेषा महाजन, तर त्यांनी त्यांच्या भाषणातून पाणवठा ही संकल्पना मांडली. अर्थात त्यांनी ते सोशल मीडियाबद्दल म्हटलं, पण मला तर वाटतं हे सगळं व्हॉट्सअप, फेसबुक मायाजाल जरी आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा स्त्रियांसाठी हा मैत्रीचा, साहित्याचा पाणवठा ठरलेला आहे. साहित्याची तहान भागवणारा आहे. तहानलेली मनं, कासावीस झालेले जीव, मरगळ इथं क्षणातच निघून जाते. असं वाटतं रोज इथं रिकामे हांडे घेऊन यावं आणि काहीतरी काठोकाठ तुडुंब भरून घ्यावं. कल्पना, विचार याचा आपला पैस मोठा करावा. रोज इथं वाट्याला येणाऱ्या आभाळाचे जे तुकडे आहेत, त्या आभाळाच्या तुकड्यातून आपल्या जीवनाला एक नवीनच आयाम मिळवून द्यावा. आणि मैत्रिणींनो, या साहित्याच्या पाणवठ्यावर जाण्यासाठी मात्र मनात तितकीच असोशी आपल्या पाहिजे, तरच हे शक्य आहे. आज पण आपण अशाच एका पाणवठ्यावरच इथं आलेलो आहोत आणि वर्षाताईंकडून, मान्यवर व्यक्तींकडून जाताना खूप काही घेऊन जाण्यासाठी. आणि मला खात्री आहे की इथून जाताना या आभाळाचा एखादा नवाच तुकडा आपल्याला गवसणार आहे किंवा शांताबाईंच्या कवितेतला शोध घेता घेता एक छानसा लोलक आपल्या प्रत्येकाच्या हातात येणार आहे. धन्यवाद.